नमस्कार, वेलकम बॅक टू डे 6 अँड एपिसोड 6 ऑफ नवरंगी नवरात्री सिरीज। आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडची ही कॉटनची रेड साडी तुम्हाला रिस्टाईल करून दाखवणार आहे। तर मी रिस्टाईल का म्हणते, कारण मी ही वर्क आउटफिट इन्स्पिरेशनचा जो व्हिडिओ बनवलेला त्यात मी ही साडी तुम्हाला स्टाईल करून दाखवलेली, कारण ही साडी मी रेग्युलरली क्लिनिकमध्ये यूज करते। मे बी खूप जणांना हे पटणार नाही, कॉटनची साडी फेस्टिव्ह लुक देईलच, ह्यावर पण जरा दुमतच असतं, कारण मला असं वाटतं की सगळ्यांना नाही आवडत कॉटनच्या साड्या फेस्टिवल्ससाठी कॅरी करायला किंवा नेसायला। पण मी याआधी माझ्याकडच्या बऱ्याचशा कॉटनच्या साड्या छोट्या मोठ्या सणवारांना मी याआधी नेसल्या आहेत। आणि ही साडी माझ्या लग्नाच्या पहिल्या नवरात्रीला, ही दुर्गाष्टमीच्या दिवशी साडी मी नेसले होते आणि तेव्हा मी खूप असं ॲक्सेसराईज केलं नव्हतं काही। मी मोठे इयरिंग्स घातले होते डायमंडचे आणि मंगळसूत्र घातलेलं। सो आय होप तुम्हाला पण माझं स्टायलिंग आवडेल, कारण मला असं वाटतं खूप कम्फर्टेबल असतात कॉटनच्या साड्या कम्पेअर टू सिल्क किंवा ज्या ब्लेंडेड साड्या मिळतात बाकीच्या, ज्या आपण एरवी सणवाराला नेसतोच, छानच दिसतात त्या पण जो कम्फर्ट कॉटनमध्ये आहे तो मला नाही वाटत कुठल्या दुसऱ्या फॅब्रिकमध्ये मिळतो। सो मी तुम्हाला इथे दाखवते, माझ्याकडे रुबन्स या ब्रँडचा एक सेट आहे। हा सेट माझ्या बहिणीचा आहे, जो आम्ही दोघी वापरतो। या पूर्ण नेकलेसवर मोराची डिझाईन आहे आणि इयरिंग्स पण तसेच आहेत, फक्त असे झुमका इयरिंग्स आहेत। तर मी तुम्हाला हे घालून दाखवते कसं दिसतं। आणि मी याआधी जेव्हा कॉटनच्या साड्या सणवाराला नेसली आहे तेव्हा मी नेहमी सिल्वर ज्वेलरी त्यावर कॅरी केली होती, कारण कॉटनच्या साड्यांवर सिल्वर ज्वेलरी जास्त छान दिसते। पण ही साडी रेड आहे म्हणून कदाचित तर बघा आता किती चेंज झालाय लुक लगेच। आधी जेव्हा मी ही स्टाईल करून दाखवलेली त्याचा फोटो पण मी इथे दाखवते कम्पेअर करून, की या दोन लुक्समध्ये लगेच किती फरक पडतो। जस्ट आपण एक ज्वेलरी चेंज करतोय आणि थोडाफार मेकअप मध्ये आपण जास्त एफर्ट्स घेतोय, म्हणजे मी अगदी काजळ, लायनर आणि थोडी रेड लिपस्टिक या सगळ्या गोष्टी ऍड केल्यानंतर आपण सहज या कॉटनच्या साड्या फेस्टिवल्समध्ये स्टाईल करू शकतो। हा एक सेपरेट ब्लाउज पण शिवून घेतला होता, कलमकारी ब्लाउज आहे हा, खूप छान रेड कलरचा। हा मोस्ट ऑफ द टाइम मी या साडीवर यूज करते। जेव्हा मी हा ट्राय केला सगळ्यात आधी तर माझ्या लक्षात आलं याच्यावर ब्लॅक कलर आहे आणि बेज कलर आहे, त्यामुळे कदाचित ती गोल्डन ज्वेलरी म्हणजे हीच ज्वेलरी छान दिसत नव्हती, पण ह्याच्यावर सिल्वर ज्वेलरी छान दिसते।